आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, आपली काय भूमिका ठरली, कशा पद्धतीने? शिवसेना पक्षानं प्रत्येक तालुक्यात स्थानिक पातळीवरच्या शिवसेना प्रमुखांना सर्व अधिकार दिलेले आहेत. त्यामुळं प्रत्येक तालुक्यात वेगवेगळ्या पक्षाबरोबर चर्चा सर्वत्र सुरू आहेत. आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि सध्या निवडणुकीचे प्रमुख शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी सर्वांना सूचना दिल्या, पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीबरोबर चर्चा करा आणि तिथं तुमचं जुळलं चुकून नाही दुर्दैवानं तर दुसरा विचार करा. सांगोल्यात भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे 3 पक्ष एकत्र मिळून लढणार आहेत. बाबू, नगरपालिकामध्ये ज्या पद्धतीनं आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न झाला, कार्यालयावरती दाडी झाल्या, त्याच्यानंतरही आपण युती करण्याच्या निर्णयावरती पोहोचलो. हा नगर कसं आहे, निवडणुका काळात झालं म्हणून तुम्हाला वाटतं, सर्वांवरच होत असतात. हा निवडणुकीतला पक्षाचा भाग नसतो आहे, हा यंत्रणेचा भाग आहे. पोलीस यंत्रणेचं काम आहे सर्व पक्षात कुठं काय पैसे अडक्यात चालले का बघणं. त्यातला एक भाग म्हणून ती माझ्या ऑफिसला आली, तपासून निघून गेली. सर्वांचीच ऑफिस त्यांनीच तपासली, ती काय माझ्या एकट्याचं तपास नव्हतं. काही आरोप प्रत्यारोप होत आहेत, जे महिला ते सर्व तर चालत असतं. एका गटात 10 जणाला तिकीट मिळत मागत असते, एखाद्याला जात असतं, 9 जण नाराज होत असते. तुमचे नेते सर्वत्र जास्त मुंबई महापालिकेत बापू संजय राऊतचा प्रश्न आहे. बापू कोण काय संजय राऊत काय म्हणते ती? की महायुतीचा महापौर नाही होणार तर शिवसेना ठाकरे गटाचा महापौर होणार आहे. कशा पद्धतीचं उत्तर असणार आहे? आता मुळात संजय राऊतानं उद्धव साहेबांची शिवसेना संपवली. आता एका दणक्यानं मनसे संपून एकाच निवडणुकीत टाकलेली आहे. ही अशीच क्या ठाकरेंच्या, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना केळं दाखवणार आणि उरली सुरली दोघांचाही पक्ष संपवायची ही सुपारी संजय राऊतांनी उचललेल्या ही महाराष्ट्रानं ओळखलेलं. सांगोल्यातल्या निवडणुकीचं नेतृत्व कोण करणार, युतीचं नेतृत्व कोण करणार? तुम्ही आम्ही सर्वजण मिळून, मी आहे, बाळासाहेब केदार आहेत, बाळासाहेब एरंडे आहेत, सगळे पक्षाचे प्रमुख. सोबत असणार आहे का? शेकअप सोबत असणार आहे? नाही, बापू, मुंबईचा महापौर महायुतीचा होणार का शिवसेनेचा होणार? महायुती जाऊन हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.